नमस्कार. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये आज आम्ही आलो जिंतूरमध्ये आणि माझ्यासोबत आहेत सिनियर इंजिनियर उल्हास जिंतूरकर सर, की जे मागच्या 30-35 वर्षाहून अधिक काळ या क्षेत्रामध्ये अतिशय उत्तमरित्या कार्यरत आहेत. मग त्याच्यामध्ये काही रेसिडेन्शियल प्रोजेक्ट्स असतील, कमर्शियल प्रोजेक्ट आहेत, अशा वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर त्यांनी काम केलेले आहे. आणि जेव्हा एखादी व्यक्ती एखाद्या क्षेत्रात अविरतपणे 30-35 वर्ष काम करत असते तेव्हा त्यांचा केलेला अनुभवाचा पट, केलेला प्रवास हा फार मोठा असतो. त्यामुळे त्या सगळ्या संदर्भात आपण बिल्ड आयकॉन वर गप्पा मारणार आहोत. जसं गप्पांना सुरुवात करूया इथून, म्हणजे तुमच्या शैक्षणिक पार्श्वभूमीपासून. म्हणजे लहानपणी तुमची शाळा कुठली होती, कॉलेज कुठलं होतं, आणि या क्षेत्रात येण्यामागची जेव्हा 30-35 वर्षापूर्वी निर्णय घेतला असेल सिव्हिल इंजिनियर बनावं, तर त्यामागची प्रेरणा कोणाची होती किंवा प्रेरणास्थान कोण होतं ज्यांच्यामुळे तुम्ही या फील्डमध्ये आलात, काय सांगाल? तसं माझं प्रायमरी शिक्षण जे आहे 10वी पर्यंत शिक्षण जवाहर विद्यालय जिंतूर येथे झालेलं आहे. आणि त्यानंतर 1982ला 10वी पास झाल्यानंतर 10वी पर्यंतची घरची परिस्थिती थोडीशी, तरी आईवडील शिक्षक होते तरी थोडीशी परिस्थिती जेमतेम होती, कारण मोठी फॅमिली होती आणि त्याचा सगळा आर्थिक भार वडिलांवर होता. त्यामुळे लवकरात लवकर मुलगा कमाईला लागावा हा एक उद्देश डोक्यात ठेवून डिप्लोमा 3 वर्षाचा डिप्लोमा करून आपण पैसे कमवू शकतो हा विचार आईवडिलाच्या मनात आला आणि मग तो आम्ही उचलून धरला. आणि त्यामुळे मग पॉलिटेक्निक ही लाईन निवडायचा निर्णय घेतला. आणि मग त्यावेळी माझ्यासोबतचे माझे जे सिनियर मित्र होते, मी त्यांचे 1-2 जे अनुभव होते किंवा ते डिप्लोमा पास झाले आणि लगेच त्यांना गव्हर्नमेंट जॉब भेटला आणि मग तो लक्षात घेता मग तो सिव्हिल लाईन निवडावी असं माझ्या डोक्यात आलं आणि मग ती लाईन मी निवडली. वा. पण या जर क्षेत्रात आला नसता तर कुठल्या क्षेत्रात आला असता असं वगैरे वाटतंय? मला तशी माझ्या म्हणजे मनातून एक लेक्चरर, आईवडिलासारखं शिक्षक किंवा लेक्चरर होण्याची इच्छा होती, परंतु थोडंसं लॉंग पिरियड शिक्षणाचा असल्यामुळे मग तो बाजूला ठेवून मी या क्षेत्रात. व्हेरी गुड. पण नंतर सिव्हिल इंजिनिअरिंगच्या क्षेत्रात आणखीन एक मोठा स्ट्रगल असतो, तो म्हणजे शिक्षण पूर्ण केल्यानंतर पहिली साईट मिळेपर्यंतचा प्रवास हा एक वेगळा असतो. तर त्या पहिली साईट तुमच्या आयुष्यातली ती कशी होती, त्याचा अनुभव, आठवण? पहिली साईट ऍक्च्युली काम जेव्हा सुरू केलं त्यावेळी म्हणजे वडिलांनी तर अगदी, आमचे आईवडील शिक्षक असल्यामुळे त्यांनी तर आम्हाला विरोधच केला होता की आपल्याला व्यवसाय करायचा नाही तर आपल्याला 1 वर्ष लागू 2 वर्ष लागू नोकरी करायची. परंतु माझा निर्णय ठाम होता की मला व्यवसाय करायचा. त्यामुळे माझेच 10वीतले एक शिक्षक होते, त्या शिक्षकांनी त्यांच्या घराचं पहिलं काम त्यांनी मला दिलं होतं आणि त्यांच्याच त्या फीसच्या जोरावर मग मी पुढे माझं स्वतःचं कॅपिटल उभं करत गेलो आणि पुढे जात गेलो. वा. आता येऊया काही तांत्रिक प्रश्नांकडे. त्यातला पहिला महत्वाचा प्रश्न म्हणजे तुम्ही या जिंतूर परभणी सारख्या एरियामध्ये काम करताय, त्यामध्ये अकुशल कामगारांचं प्रमाण इथं फार मोठं आहे. आणि अशा अकुशल कामगारांबरोबर काम करणं हे बऱ्याचदा धोकादायक सुद्धा ठरू शकतं. तर त्याच्याबरोबर काम करतानाचा तुमचा अनुभव कसा होता? तुम्ही ती कशी परिस्थिती सगळी हाताळायचा, काय? हा एक काम मी अकुशल कामगारासोबत केलेलं आहे. ते सगळ्यांना इंजिनियर म्हणून सांगत होते, परंतु ते वास्तविक पाहता फक्त जस्ट एक आर्किटेक्टच्या हाताखाली त्यांनी क्लरिकल काम केलं होतं आणि त्यांच्यासोबत गाडीमध्ये साईटवर जाऊ काही थोड्याफार गोष्टी शिकल्या होत्या. त्या अनुषंगानं ते थोडंसं मार्गदर्शन करायचे. परंतु मग त्यावेळी त्यांनी मग माझ्या लक्षात आल्यानंतर की हळूहळू की त्यांच्याही म्हणजे जी ज्ञानाची कमी होती ते माझ्याचकडून ते शिकतायत. मी ॲक्च्युली त्यांच्याकडून, मलाही माहीत नव्हते की ते अकुशल आहेत, इंजिनियर नाहीत, परंतु जेव्हा ते लक्षात आलं की तेच माझ्याकडून शिकतोय, मी त्यांच्याकडून शिकण्याच्या ऐवजी मग त्यावेळी मी थोडंसं मग माझं स्किल वापरलं आणि त्या साईडला माझ्या पद्धतीने डेव्हलप करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पुढचा प्रश्न म्हणजे कन्स्ट्रक्शनमध्ये प्लॅन या स्टेजला अतिशय महत्व असतं, कारण त्याच्याशिवाय तुम्ही पुढे जाऊ शकणार नाही. तर प्लॅन या स्टेजचा इम्पॉर्टन्स तुमच्या नजरेतून काय सांगाल आणि तुम्ही प्लॅनवर कसं काम करता? आधी प्लॅनवर म्हणजे आधी तर आम्ही कस्टमरची रिक्वायरमेंट काय ती बघतो आणि मग त्यातला वास्तुशास्त्राची जोर देऊन जेवढी त्याची नीड पूर्ण होण्याचा प्रयत्न करता येईल तेवढा प्रयत्न करून त्याला किमान म्हणजे मी तरी कमीत कमी 8 ते 10 प्लॅन त्यांना वेगवेगळे देत असतो. आणि मग त्या पद्धतीने त्यांनी फायनल केल्यानंतर मगही तिच्यातही नंतर त्यांनी फायनल केल्यानंतरही जर मला असं वाटलं की आपण या प्लॅनमध्ये हा बदल करायला पाहिजे तर तो बदल करून पुन्हा मी त्या क्लायंटला कन्व्हिन्स करतो आणि जर त्यांना योग्य वाटला तर तो बदल करतो, नाही तर जो जुना प्लॅन त्यांनी फायनल केला आहे त्या प्लॅननं आम्ही पुढे जातो. बरोबर. दुसरं, रेसिडेन्शियलमध्ये काम करताना तुम्हाला एक गोष्ट कायम बघितली असेल किंवा ऐकायला आली असेल ते म्हणजे कस्टमरकडनं की आमचं बजेट थोडं कमी आहे आणि एवढ्याच बजेटमध्ये आता आम्हाला घर बसवून द्या. आणि एक इंजिनियर म्हणून तुम्हाला वाटत असतं की आपण कायम चांगलं दर्जेदार काम करावं. तर हे दर्जा आणि बजेट या दोन्हीचा समतोल मग तुम्ही कसा साधता? सुरुवातीला आम्ही तो बजेटचा प्रश्न यायचा, परंतु त्यावेळी मग आम्ही त्यांना म्हणायचो की
तुम्ही स्ट्रक्चरल वर्क जे आहे ते तुमचा ढाचा पूर्ण उभा करा आणि त्यानंतर मग तुम्हाला जसं जसं बजेट येईल तसं तसं त्याचं फिनिशिंगचे आपण अटेम्प्ट करू. पण माझ्या म्हणजे अनुभवात अगदी बोटावर मोजण्यावर 1-2-3 कामच असे निघालेत की जे बजेटमुळे थांबले. नंतर मग ते बजेट त्यांच्याकडून त्यांनी ते ॲडजस्ट करत गेले आणि काम पूर्णच होत गेलं. फक्त प्रश्न होता सुरुवातीचा 10-15 वर्ष की जो इलेव्हेशन किंवा डेकोरेशनवर जो आज खर्च होतोय तो त्यावेळी खर्च करण्याची मानसिकता क्लायंटमध्ये नव्हती. त्यामुळे मी साध्या बिल्डिंग उभ्या करण्यावर जास्त माझा भर होता आणि त्यावर लोकही त्या भर देत होते. पुढचा प्रश्न असा आहे की यापेक्षा पहिल्या प्रश्नांपेक्षा थोडा वेगळा आहे, कारण तुम्ही मूळचे इथले जिंतूरचे आहात किंवा परभणी, जसं तुम्ही एक क्षेत्र बदलताना बघितलंय तसं तुम्ही परभणीचा पण एक प्रवास बघितलेला आहे जिल्ह्याचा. तर त्या संदर्भातला हा प्रश्न आहे. ते म्हणजे एक इंजिनियर म्हणून तुमच्या विकासाचं विजन असं जर एक विचारलं तर एक परभणीच्या सर्वांगीण विकासासाठी तुमच्या डोळ्यासमोर कुठले मुद्दे येतात, ज्या मुद्द्यांवर आता काम करणं गरजेचं आहे? जर पुढच्या 10-15 वर्षात आपल्याला परभणीचा विकास पुण्या मुंबई सारखा करायचा असेल तर एक इंजिनियर म्हणून तुमच्या डोळ्यासमोर कुठले मुद्दे येतात? काय की या भागामध्ये ज्या कॉलनी तयार झाल्या की जे लेआउट पडले त्या लेआउटमध्ये शिस्त नावाची वस्तू नव्हती. कोणी घर 5 फूट सोडून बांधते, कोणी 10 फूट सोडून बांधते, कोणी अगदी रस्त्याला नालीला चिटकून बांधते. त्यामुळे कॉलनी चांगली डेव्हलप होऊन सुद्धा त्या कॉलनीत गेल्यानंतर प्रशस्त वाटत नाही मनाला. असं वाटतं की एक 2-3 लेआउट तरी असे व्हावे की जे युनिफॉर्म त्यांनी डिस्टन्स साईड मार्जिन जर सोडली तर त्या कॉलनीला थोडासा गेटअप येईल. आणि जो तो लेआउट तयार करतो त्या लेआउट तयार करत असतानाच रोडच्या आजूबाजूनं जर झाडं लावले तर कॉलनीतलं वातावरण एकदम हसरं आणि खेळकर राहील असं मला वाटतं. पण मग ही जबाबदारी त्या नागरिकांकडनं पार पाडावी लागेल का शासनानं काही पावलं उचलावी लागतील हे करण्यासाठी? नाही, शासनाच्या याच्यावर अवलंबून बसू नये. आपल्याला आपल्या परिसराचा विकास करायचा असेल तर आपण विकास करण्याचा जर ध्येय धरलं आणि त्यामध्ये अनुषंगानं जर काही शासनाची मदत भेटली तर हरकत नाही. परंतु शासनाच्या मदतीशिवाय सुद्धा आपण हा विकास करू शकतो. सगळ्यांनी जर मिळून मनात आणलं तर काही अवघड नाही आहे. बरोबर आहे. पुढचा प्रश्न अजून एक थोडा वेगळा अवघड आहे. म्हणजे इतक्या साईट्स केल्यानंतर इतक्या वर्षांमध्ये जर एकच साईट निवडायची वेळ आली की जी साईट तुमची आयकॉनिक साईट असं म्हणता येईल तर कुठली साईट सांगाल की जो करताना एक काम करताना आनंद अभिमान वेगळा असतो आणि काहीतरी वेगळे पण आहे त्या साईटमध्ये? मला रेसिडेन्शियल बिल्डिंगचं काम जरी मी करत असलो तरी मला शाळेची आणि कॉलेजच्या बिल्डिंग ज्या माझ्या हातून झाल्या आहे, तर ज्ञानोपासक कॉलेजची बिल्डिंग माझ्या हातची आहे, अंबरवाडीला एक शाळेची बिल्डिंग आहे, सेनगावच्या कॉलेजची बिल्डिंग आहे. ह्या बिल्डिंग उभं करताना मला जरी त्या बिल्डिंग साध्या असल्या तरी तिथं एक विद्यार्थी घडतो, शिकतो. त्यामुळे मला ते कामं करण्यामध्ये मला खूप खूप मनापासून इंटरेस्ट असतो. ओके. आणि एखादी अशी साईट की जे करताना काहीतरी अडचणी आल्या, आव्हानं आली किंवा काहीतरी संकट आलं आणि त्या अडचणीवर तुम्ही कशी मात केलीत, असा एखादा प्रसंग? अडचण तशी आली होती मेजर, परंतु ती दैवानं आमच्यावर टळली होती. एका साईटवर थोडा लिफ्टचा ऍक्सिडेंट झाला होता, परंतु त्या उन्हामध्ये ती लिफ्ट वरून कोसळते ही आम्ही फक्त खाली सावलीनं बघितलं आणि सगळ्यांना बाजूला सरकवलं. त्यामुळे जे संकट आम्ही टळलं. त्यावेळी दक्ष राहणं आणि आपण ते संकट टाळू शकतो. बाकी बिल्डिंगच्या म्हणजे कन्स्ट्रक्शन एक्झिक्युशनमध्ये आम्हाला आजपर्यंत अशी कोणती अडचण आलेली नाही. बरं. दुसरं, या क्षेत्रात आता जे नवीन तरुण इंजिनियर्स आहेत, पुढची पिढी येते, तर त्यांना तुम्ही एक वडीलधारी व्यक्ती म्हणून किंवा इतका सिनियर म्हणून तुम्ही काय सल्ला द्याल या क्षेत्रात येण्यापूर्वी? सल्ला असा आहे की आज जे ज्युनियर आहेत यांना आता म्हणजे प्रत्येकाला असं वाटतं की मी कमी वेळामध्ये जास्त पैसा कमवावा, परंतु त्यामागे आपण क्वालिटीशी कुठेतरी कॉम्प्रोमाइज करतो. ती क्वालिटीशी कॉम्प्रोमाइज न करता यांनी पैसा कमी भेटला तरी हरकत नाही, परंतु आपलं सर्वस्व त्या साईटवर लावून चांगल्यात चांगलं देण्याचा प्रयत्न करावा, असा माझा सल्ला आहे. दुसरं, कन्स्ट्रक्शनमध्ये स्टील निवडताना तुम्ही काय पॅरामीटर्स बघता साधारणपणे? स्टीलची साधारण आम्ही त्याची म्हणजे ते नरम किती आहे, किती ते बेंड होऊ शकतं आणि त्याची स्ट्रेंथ किती आहे यावर विचार करतो. आम्ही आयकॉनचं स्टील वापरलेलं आहे, मेटारोलचंही वापरलेलं आहे, परंतु आयकॉन स्टील आम्ही मोठ्या बिल्डिंगला, मोठ्या प्रोजेक्टमध्ये वापरलेलं आहे. अंबरवाडीची जी शाळेची बिल्डिंग झाली त्यामध्ये वापरलेलं आहे. चांगलं स्टील आहे. ओके. आणि त्यांच्या सर्व्हिसबद्दल तुमचा अनुभव कसा होता? चांगला अनुभव, चांगला आहे एकदम. सो हे होते सिनियर इंजिनियर उल्हास जिंतूरकर सर. सिनियर म्हणजे मी तुम्हाला म्हटलं तसं की जेव्हा एखाद्या व्यक्तीला 30-35 वर्षाचा अनुभव असतो तेव्हा त्यांचा प्रवास अनुभव असे काही मिनिटांमध्ये सांगणं खरं अवघड असतं, पण त्यांनी फार महत्वाच्या मुद्द्यांना हात घातला. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या क्षेत्रात जी आता तरुण पिढी येते त्यांच्यासाठी सुद्धा हा महत्वाचा सल्ला त्यांनी त्या निमित्तानं दिला. पुन्हा एकदा आपले मनापासून आभार आणि भविष्यात सुद्धा असेच आयकॉनिक प्रोजेक्ट तुमच्या हातून घडावेत याच आयकॉन स्टील तर्फे मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद.